औषध. तुम्हाला दुखा लागलंय पेन किलर औषध. मग हे उलटं. मग ते सिग्नल असतात. सिम्प्टम्स. मग सिम्प्टमिक उपचार पद्धती. तुमच्या लक्षणावरती ट्रीटमेंट असते, रोगावरती होत नाही. आणि मग इथं आल्यानंतर काय व्हायला लागले, मी तुम्हाला सप्तधातू जे सांगालोय ना, हे तुम्ही न्यूट्रिशन घेता. मी सांगितलं ना 40 प्रकारचे अन्न घटक. फॉर्म्युला 1 मधनं 18 आणि मल्टीव्हिटॅमिन टॅबलेटमधनं 22, 22 अधिक 18 40 अन्न घटक. रोज, 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 रोज डेली बेसिसवरती द्यायला लागला. मी सांगतो 7 ते 30 दिवस. 30 दिवसातनं ते चक्रातनं फिरत जाते सप्तधातूमधनं आणि सूक्ष्म रूपानं एकातनं एक, एकातनं एक, एकातनं एक ते कन्व्हर्ट होत तुमचे धातू पुष्ट, बलवान होतात आणि मग तुम्ही आरोग्यवान होता. लक्षात आलं? तर काल मी तुम्हाला अस्थी धातू सांगितला होता. बोन्स आहेत की नाही, हाडं आपली किती मजबूत होतात किंवा काय वगैरे तर पाहिजे होतं. तर त्या हाडांच्या ह्याच्यातनं पुढचा काय असतो, तुमचा मज्जा धातू बनत असतो. मज्जा धातूला आता काय केलं, हे आधुनिक विज्ञान आणि ह्याची थोडीशी मी सांगड घालत निघालोय. म्हणजे हे कन्सेप्ट कुठली आहे? आयुर्वेदामधली आहे. हे वात, पित्त, कफ वगैरे ही पूर्ण कन्सेप्ट आहे की नाही, ही आयुर्वेदामधली कन्सेप्ट आहे. आणि हे तुमचे वात, पित्त, कफ जेवढे तुमचे इम्बॅलन्स असतील, तेवढे तुमचे 7 धातू अफेक्टेड होणार आहेत. त्याच्यावरती विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे वात, पित्त, कफ लक्षात आलं, ते बॅलन्समध्येच पाहिजेत. सांगितलं ना, समदोषा, समअग्निशय, समधातू, मलक्रिया, प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यादी येते. सगळं समप्रमाणात पाहिजे, बॅलन्स पाहिजे आणि मग हे इम्बॅलन्स होत असतं. लक्षात आलं? तर आजचा जो मज्जा धातू जो आहे की नाही, तर तो अस्थि धातूपासून मज्जा धातू बनत असतो. त्याला बोन मॅरो म्हणतात, नर्व्हस सिस्टीम. लक्षात आलं? तर हा 6वा धातू आहे बोन मॅरो. आता हे कसं असते बोन मॅरो? आपण ब्रेडला वगैरे जॅम लावतो बघा, जॅम किंवा जेली लावतो की नाही, असं चाकून असं जॅम किंवा जेली लावतो की नाही, तर तसं ते स्पॉन्जी टिश्यू असतो. बोन मॅरोमध्ये तो स्पॉन्जी कसं त्याचं मी हे कसं असतं ते सांगालोय. स्पॉन्जी टिश्यू जॅम जॅम कसं लावतो की नाही ब्रेडला, तर तसं ते जॅम किंवा जेली लाइक जेली, तर तसं ते असतं. आणि हे तुमच्या कुठं तयार होतं? बोन मॅरोमध्ये. मग इथपर्यंत तुमचं बघा काय खातो म्हणून प्रत्येक हा अवेअरनेस तुमच्यात येत निघालाय की नाही बघा. अनहेल्दी काय, आता मी तिकडे जात नाही. तुम्हाला अनहेल्दी काय माहिती आहे पदार्थ आणि हेल्दी काय माहिती आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळी काय-काय खाणार आहे, तो प्रत्येक पदार्थ तुमच्या आरोग्याला हेल्दी आहे का नाही, याच्यावरती काम करा. कारण का परत ही 7 धातूमधनं ते कन्व्हर्ट होत जाणार असतं. आता ह्याच्यामध्ये कसं असतंय, 2 टाइप असतात. ते स्पॉन्जी टिश्यू आहे की नाही बोन मॅरोमध्ये, रेड आणि येलो बोन मॅरो. रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो असे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. लक्षात आलं? फार मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. काही मेडिकल शब्द याच्यामध्ये येणार, ते मी टाळू शकत नाही. पण तरी पण माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सोपं करून सांगतो. आता याच्यामध्ये काय असते, रेड हे स्पॉन्जी टिश्यू आहे ना रेड, तर त्याच्यामध्ये काय असतं, की तुम्हाला तुमचं रक्त तयार होत असतं. रक्त कुठं तयार होतं? तुमच्या बोन मॅरोमध्ये तयार होत असतं. हाडाची जी पोकळी असते की नाही, तर त्या तिथं रक्त तयार होत असतं.